करीना, अगं तू काय बोलतेस? तुला कळतंय का? कोणाबरोबर आहेस? हो, मी सिद्धांत छाया बरोबर आहे. करीना, तू चेष्टा करतेस का माझी? एकतर मला खोटं बोलायला आवडत नाही आणि गरजही वाटत नाही. बाकी विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. तू ऐकलं ती काय बोलली? अरे मी तुला सिरियसली काहीतरी विचारतोय आणि तू हसतोयस काय? सॉरी, तुला तुला एवढं सिरियसली बघून मला जरा हसू आलं. अरे ती करीना वेडी आहे, ती वेडी आहे. तिच्या नादाला लागून काय तू पण वेडा होतोस का? नीट विचार कर आणि मला सांग, तुला खरं वाटतं शीत जिवंत असेल? आपण करीनाला चांगलं ओळखतो. ती कधीच खोटं बोलत. ती कधीतरी खोटं बोलल्याचं आठवतंय का तुला? नाही, पण याचा अर्थ असा नाही ना की जो माणूस आजपर्यंत खोटं बोलला नाही तो इथून पुढे कधी खोटं बोलणारच नाही. तुला तरी वाटलं होतं करीना कोणाबरोबर अशी पळून जाईल? तो विषय जाऊ दे. आपल्यासाठी आता शीतचा विषय महत्वाचा. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. असल्या भाकड कथांवर मी काय विश्वास ठेवत नाही. विश्वास तर माझाही नव्हता, पण आता ज्या काही गोष्टी आठवत आहेत ना त्या मला पुन्हा विचार करायला भाग पाडतात. अरे मूर्ख अरे भल्या माणसा, मग तुला एवढं सगळं आठवतंय तर तुला ही गोष्ट आठवत नाही का की आपण स्वतः सीटची डेड बॉडी त्याच्या बेडरूम मध्ये बघितली होती? मला तर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं असं लख्ख आठवतंय. आठवलं तुला? आता सगळं नीट आठवलं? मला सांग, अजूनही तुला असं वाटतंय सी जिवंत आहे? तर म्हणतोय हे जे काय सगळं चाललंय ना ते आपल्यातच राहू दे. बाहेर कुठे बोलू नको, चार चौघांमध्ये, नाही तर लोक हसतील आपल्यावर. लोकांचं मरू दे, मी काय सांगतोय ना त्याचा विचार कर. सीटची डेड बॉडी हॉस्पिटलला गेल्यानंतर नक्की काय घडलं होतं आठवतंय का? काय घडलं असणार आहे? पोस्टमॉर्टमला तर बॉडी गेली होती. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी गेली, त्याच्यानंतर आपण ती बॉडी ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलला गेलो होतो. तिकडनं ती डेड बॉडी गायब झाली. मॅडम, सिद्धांत छायाची बॉडी गायब झाली. नंतर ती डेड बॉडी डायरेक्ट पोचली स्मशानात. आणि तिकडे सीटची डेड बॉडी कोणीतरी पाहिली का? आपल्यापैकी कोणी होतं का तिकडे? आपल्यापैकी कोणी नसेल बघितली, पण तिथे सीटचे आई बाबा होते ना, त्यांनी त्याचा चेहरा बघितला असेल ना चितेवर असताना. मी तो त्याचा बाप. त्याला तो धनराज काका बघा तेव्हा पिऊन टाईट असतो, तेव्हा पण 2 पेग मारूनच असणार. ती बिचारी काकी, तिला सीट गेल्यामुळे शॉक बसला होता. अजूनही त्या धक्क्यातून ती सावरली नाही. मला वाटतं ना काहीतरी मोठा गेम आहे रे. ठीक आहे, मग थोड्या वेळासाठी असं आपण समजूया की तुझं काय बोलतोस तर खरं आहे. काय करीनाचं काय? मग तिला कसं कळलं की हा सीध आपला जिवंत आहे? कारण तो आता करीना सोबत आहे. तो तिच्या सोबतच काय? कारण तो जर का त्याला परत यायचा असता तो तिच्या आई बापाकडे आला असता. तो ते शिवानीकडे, शिवानी तर त्याची होणारी बायको, तो शिवानीकडे आला असता. तो या दोघांना सोडून तो तिकडे का गेला करीनाकडे? कारण ती आधीपासूनच त्याच्या खूप जवळची होती. त्याची प्रत्येक गोष्ट करीनाला माहित होती, म्हणूनच तो आता तिच्या सोबत आहे. नाही, मला नाही पटत यार हे. सीत काय तुझ्या माझ्यासारखं सडापटिंग नाही यार. त्यांना मस्त करिअर होतं त्याचं. तो फ्लॅट पण घेणार होता, पुढच्या काही दिवसांमध्ये तो फ्लॅट मध्ये जाणार होता स्वतःच्या. हे सगळं असं मस्त असताना तो कशाला असं करेल बरं काहीतरी? तू सीधला अजून ओळखलं नाही. तू जेवढा चांगला ऍक्टर होता ना तेवढाच तो विक्षिप्त पण. त्याला अशी प्रँक करण्याची सवयच आहे. पण तो एवढा मोठा असं डेंजर प्रँक का करेल तो? हाच तर त्याचा गेम आहे. म्हणजे
सुसाईडची केस होती ती मर्डर मध्ये कन्वर्ट झाली. आता मर्डर म्हटल्यानंतर कुणी तर सापडायला हवा. 3 महिने झाले पोलीस तपास लावताय, तपास लागायला पाहिजे ना. ती रेवती बोरकर एवढी हुशार पोलीस अधिकारी आहे, तिने केव्हाच आरोपी शोधून काढला असता, पण तिला सापडतच नाही. विचार का? कारण सीतचा खूनच झालेला नाहीये. तो आजही जिवंत आहे. जर का खून झालेलाच नाही तर खुनी सापडायचा प्रश्नच येत नाही. मला ना आता सगळं असं बाउन्सर जायला लागलं. पण मला आता काय करायचं ना ते कळून चुकलं. चला आपल्याला इथे लटकवून त्या करीना बरोबर मजा मारतो. ती सगळी नाटकं मी आता बाहेर काढणार. म्हणजे तू आता काय करणार आहेस? काय करणार आहे? ह्याचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार आणि हा अजय काय चीज आहे ना हे शिवानी सहित सगळ्यांना दाखवून देणार. बरं झालं तुम्ही भेटलात. मी तुमच्याकडेच चाललो होतो. का काही काम होतं का? काम म्हणजे हेच धनराज भाऊंची चौकशी करायची होती. ते घरी आले का बघायचं होतं. नाही ना, नाही आले अजून. म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते कुठेही जाणार नाही. मागच्या वेळेला गेले परत आले की नाही तसेच यावेळेलाही परत येतील. आणि तोपर्यंत तुम्हाला काही लागलं सवरलं तर मला बेलाशच सांग. अरे अजय काय आज इकडे कसं? काकींना भेटायला आलो. कशा आहेत काकी? मी ठीक आहे. काही काम होतं का तुझं? हो काम होतं, म्हणजे बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. ए अजय, अरे मी इथे म्हणून तुला संकोच बाळगायचं काहीच कारण नाही. हा मी यांच्या अगदी घरच्या सारखा आहे. तुला जे काय बोलायचंय बिनधास्तपणे बोल. विशेष काही नाही. सीतचा विचार डोक्यातनं जात नाही. सतत त्याचीच आठवण येत राहते. त्याच विषयी बोलायचं होतं. हो ना, माझ्याही डोळ्यासमोरनं तर हलत नाहीये. डोक्यात सतत त्याचेच विचार आणि डोळ्यासमोर त्याचा चेहरा दिसतो. मलाही तेच वाटतं. सतत कुठेतरी आहे आपल्या आजूबाजूला असं वाटतं. मी सीतला शेवटचं पाहिलं ना तेव्हा पण लहान मूल कसं असतं तसा त्याचा चेहरा होता. तुम्ही तर त्याला हॉस्पिटलमध्येही पाहिलं असेल ना? हो. आणि स्मशानात पाहिलं होतं का तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही एकट्याच होता ना म्हणून विचारतोय. हो, मीच होते त्याच्याबरोबर. त्याचा म्हणजे त्याचे अंत्यसंस्कार ही तुम्हीच करणार असा तुमचा हट्ट होता. तेव्हाही पाहिलं असेल ना तुम्ही? मला हे कळत नाहीये की तू हे का विचारतोयस. मी मगाशी सांगितलं ना सीटच्या बाबतीत जुन्या आठवणी आणि नाही अजय, मला एवढंच कळतंय की तुला विचारायचं काहीतरी वेगळं आणि तू बोलतोयस काहीतरी वेगळंच. अगदी माझ्या मनातलं बोललात वहिनी. मलाही अगदी तसंच वाटतंय. अरे बोल ना. काकी स्पष्टच विचार. सीत खरंच गेलाय का? काय बोलतोयस तू? हा काही प्रश्न आहे का? मला उत्तर हवंय काकी. प्लीज बोला ना, मला सांगा ना प्लीज. एक आई म्हणून सीत जिवंत आहे हे सांगायला मला खरंच खूप आवडलं असतं रे. पण काय करू, या हातांनीच मी त्याला अग्नी दिलंय हे विसरता येत नाहीये रे. पण तू असं काय विचारतोयस? नाही म्हणजे सीत नाहीये ना यावर माझा विश्वासच बसत नाही. म्हणून मी खोटं बोलतोयस तू. हे असं बोलून काहीतरी लपवायचा प्रयत्न करतोयस तू. हे बघ, खरं कारण काय ते आम्हाला कळलंच पाहिजे. मी खरं सांगितलं ना तर तुमचा विश्वास नाही बसणार. तू तर असं बोलतोयस की सीत खरंच जिवंत आहे असं तू आम्हाला सांगणार आहेस. हो काका, सीट जिवंतच आहे. काय वेळ लागलाय का तुला? काय बोलतोस काय तू? हे अरे पोलीस तपासाखाली आधीच सीटची थट्टा चालू आहे आणि आता त्याच्या मरणाची सुद्धा थट्टा करणार आहात का तुम्ही? काकी माझ्यावर खरोखर विश्वास ठेवा. सीत खरोखर जिवंत आहे आणि आता या क्षणी तो करीनासोबत आहे. हे कसं शक्य आहे? सीत गेलेला आपण सगळ्यांनीच पाहिलंय ना. हे बघा काका, आपण सीतला कुठे पाहिलं?
सीदला आपण घरात पाहिलं, त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलला नेलं, तिथे आपण पाहिलं का? नाही. नंतर ती बॉडी गायब झाली, हे तर खरं आहे ना? हो. तिकडनं बॉडी डायरेक्ट स्मशानात गेली आणि तिथे फक्त काकी होत्या. तिथे त्यांनी कोणालाच येऊ दिलं नाही. त्याच्या मागचं काय कारण हे त्यांनाच माहिती. आणि आताही त्या माझ्याशी खरं बोलतात का खोटं हे त्याच जाणो. तू वेडायस का? तू काय बोलतोयस, काय बडबडतोय हे तुला तरी कळतंय का? काकी मला तसं म्हणायचं नव्हतं, पण काय? तुम्ही तेव्हा स्मशानात होतात, तुम्ही दुःखात होतात, भावनेच्या भरात आपल्याला काही गोष्टी लक्षात नाही राहत. पण सीटच्या ऐवजी चुकून तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी. तू निघून जा इथून, आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. काकी माझ्यावर विश्वास ठेवा. आणि माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही कुलदीपला विचारा. करीनाने मला स्वतः फोन करून सांगितलं की सीट जिवंत आहे. मला कुणालाही काहीच विचारायची गरज नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना ना आता चांगलीच ओळखून आहे. जा, निघ तू आत्ता. आता आहे ना माझ्या सीटच्या बाबतीत काय काय घडतंय ते. तो असतानाही त्याला कधी सुखाने जगू दिलं नाही आणि आता तो गेल्यावरही त्याची सुटका नाही. ह्याच्या मागे ना सीटच्या बाबांचाच काहीतरी हात असणार. मला वाटतं ह्या सगळ्या मित्रांना जमवून हे काहीतरी डाव रचत असणार. बरोबर बोलताय तुम्ही. तो माणूस कधीही काहीही करू शकतो. तुम्ही म्हणत असाल तर आपण पोलीस स्टेशनला जाऊया का? त्यांच्या कानावर एकदा घातलं ना की ते चांगली अद्दल घडवते. नाही नाही, नको नको. का? या सगळ्याचा सीटच्या बाबांनाच त्रास होईल ना नंतर. कमाल आहे वहिनी तुमची. तो माणूस तुमच्याशी इतका वाईट वागतो, तुमच्या भावनांशी खेळतो, तरी तुम्ही अजूनही त्याचीच काळजी करताय. काय बोलतोयस कुलदीप? अरे कसं शक्य आहे हे? अजयने जर माझ्या समोर कॉल लावला नसता ना तर कदाचित माझा सुद्धा विश्वास बसला नसता. करीनाचा फोन होता. करीना फोनवर म्हणाली की ती सीट बरोबरच होती. नाही यार कुलदीप, या सगळ्यावर नाही बसत आहे माझा विश्वास. कशावरून करीना खोटं बोलत नसेल? मलाही सुरुवातीला तेच वाटलं होतं, पण अजयने त्याची थेरी मांडली आणि त्यावरून हेच सिद्ध होतंय की सीट जिवंत आहे. मला सांग, तुला सीदला शेवटचं पाहिल्याचं आठवतंय? नीट आठवून सांग मला. आठवतं? नाही रे, तो इन्सिडेंट घडल्यानंतर मी त्याचा चेहरा बघितलाच नाहीये. एक्झॅक्टली. अजयची थेरी पण हेच सांगते. आपण कुणीही त्याला शेवटचं पाहिलेलं नाहीये. एक मिनिट, त्या रात्री हे जेव्हा घडलं त्यावेळेस अशा काही घटना घडल्या ज्यामुळे आपल्याला त्याचा चेहराच पाहता आला नव्हता. हा, मग पुन्हा प्रश्न उरतोच ना. म्हणजे ह्या जर का घटना घडल्या असतील तर गोष्ट वेगळी, पण जर का ह्या कुणी घडवल्या असतील तर सीट जिवंत राहणं हा जर का कोणाचा प्लॅन असेल तर तो सक्सेसफुल करण्यासाठी ते काही करू शकतात. यार कुलदीप, माझं डोकं तर ना सुन्न झालंय. एका बाजूला सीत येणार या नुसत्या कल्पनेने सुद्धा आनंद होतोय आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतःलाच विचारते हे कसं शक्य आहे. आपण मग आता अजय तरी खोटं का बोलेल ना? हो यार, मी पण तोच विचार करते. आय रिमेंबर, सीटच्या बाबतीत हे जेव्हा घडलं ना त्याच रात्री मी सीत आणि करीनाला एकमेकांच्या जवळ पाहिलं होतं. काय? होय कुलदीप, मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं. मी तिथे गेल्यावर ते दोघंही गडबडले. मी या सगळ्या प्रकारावर सीदला विचारण्याचा प्रयत्न पण केला. तू काय म्हणाला यावर? त्याने सगळं बिल अजयवर फाडलं. म्हणजे तो म्हणाला की अजयने करीनाची छेड काढली होती. करीना रागाच्या भरात अजयला काही करायला नको म्हणून मी तिची समजूत घालत होतो. काय वाटतं तुला, हे खरं असेल? नाही, सीदने मला त्यावेळी जे सांगितलं त्यापेक्षा अजय आता जे बोलतोय ते मला पटतं. म्हणजे सीट जिवंत आहे असं तुलाही आता वाटतंय तर? हो. आता ह्यात पुढे काय करायचंय? ठरलंय माझं.
या सगळ्याच्या तळाशी जायचं आणि खरं काय ते लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणायचं. नमस्कार. अरे या सेक्रेटरी साहेब, काय काम काढलं? ओळखलं मला? काम तुमच्याकडे नव्हतं साहेब, रेवती मॅडमना भेटायचंय. त्या घरी गेले. अरे बापरे, प्रॉब्लेम झाला हो. काय? तुम्ही एक काम करा ना, रेवती मॅडमना ताबडतोब फोन लावा आणि फोन माझ्याकडे द्या. त्यांना महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची. नाही, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते माझ्याशी बोला. मला महत्वाचं वाटलं तर मी त्यांना फोन करेन. असा प्रोटोकॉल आहे का? ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला सांगतो, तो सिद्धांत छाया मेलेलाच नाहीये, जिवंत आहे. काय? खरं तेच सांगतोय. स्वतः अजय म्हणाला तसं. काय ढोळे साहेब हसताय तुम्ही? मी खरं तेच सांगतोय. ही इन्फॉर्मेशन घेऊन आहे ना, तो अजय तुम्हाला उल्लू बनवतोय की तुम्ही मला उल्लू बनवताय? हा, काय बोलताय साहेब? तुम्हाला उल्लू बनवायची हिंमत आहे का माझ्यात? जे काही तुम्ही सांगताय ना ते ऐकल्यावर तसंच वाटतंय. मलाही आधी तसंच वाटलं होतं, पण अजय आला आणि म्हणाला एवढंच नाही साहेब, तर ती करीना सुद्धा सिद्धांत छायाच्या बरोबर आहे असं तो सांगत होता. आता मला सांगा, एवढं सगळं त्याने सांगितल्यावर तुम्हालाही खरं वाटलंच ना? अजिबात नाही. अजिबात नाही का? अहो, पोस्टमॉर्टम होताना मी तिथे हजर होतो. माणूस कसा जिवंत होईल? तुम्ही स्वतः हजर होता? मग पण ज्या बॉडीचं पोस्टमॉर्टम झालं ती बॉडी सिद्धांत छायाची नसलीच तर? म्हणजे सिद्धांत छायाच्या ऐवजी चुकून दुसऱ्या कोणाचंच तरी पोस्टमॉर्टम झालं असलं तर? अहो, कसं शक्य आहे? सगळ्याच गोष्टी पिक्चर मध्ये दाखवतात तशा नाही होत. अहो, जाणून बुजून असं कोणी करायचं ठरवलं तर काय शक्य आहे ढवळे साहेब? बरं, क्षणभर समजून चला की तो अजय खोटं बोलतोय, पण त्याने कुलदीपचं नाव पुढे केलं ना. माझ्यावर विश्वास नसेल तर कुलदीपला जाऊन विचारा असं तो स्वतः म्हणाला ना. आणि समजा तुम्ही कुलदीपला जाऊन विचारलं आणि त्याने तसंच सांगितलं तर मग काय कराल? थोडा तरी विश्वास ठेवाल की नाही? जाऊ द्या ना ढवळे साहेब, तुम्ही रेवती मॅडमला फोन करा ना, मला बोलायचंय त्यांच्याशी. अशा फालतू गोष्टींसाठी मी त्यांना फोन लावणार नाही. ठीक आहे, देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आणि सोसायटीचा अत्युत्कृष्ट सेक्रेटरी म्हणून ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं आणि ते मी चोख पार पाडलेलं आहे. बाकी तुमची मर्जी. करीनाची आई, तू अशी अचानक कशी आली? म्हणजे करीनाबद्दल तुला काहीतरी कळलं? करीना कुठे? अगं, मी हेच तुला आता विचारत होते. बास, अजून किती खोटं बोलणार आहात? असं खोटं बोलून तुम्ही जगाला फसवू शकता, मला फसवू नाही शकत. खरं खरं सांगा, करीना कुठे? अगं, काय झालंय काय तुला? माझे डोळे उघडलेत, बाकी काही झालेलं नाहीये. तुम्हाला परत एकदा विचारतीये, करीना कुठे आहे? अगं बाई, मला खरंच काही माहिती नाही. ती त्या राजन साहेबांकडे कामाला होती आणि मग अजून त्या राजन पर्वतेचं नाव घेऊन तुमच्या मुलीला किती पाठीशी घालणार आहात? एखाद्याच्या आयुष्याचा बळी देऊन तुमच्या मुलीला पाठीशी घालताय? अगं, काय बोलतेस तू? मागच्या वेळी आलीस तेव्हा बरी होतीस. माझ्या एवढीच माझ्या करीनाची काळजी करत होतीस. तेव्हा तुमच्या करीनाचा खरा चेहरा कळला नव्हता ना मला. तुमची करीना राजन पर्वते बरोबर नाही, सिद्ध बरोबर आहे. काय ऐकलं नाहीत का? का ऐकून ना ऐकल्यासारखं करताय? तुमची करीना सिद्ध बरोबर आहे. का वेड बीड लागलाय की काय तुला? सिद्ध साहेब तर सिद्ध मेला असंच ना? सिद्ध मेलेला नाहीये, सिद्ध जिवंत आहे. सगळ्यांना फसवतोय तो. पोलीस, डॉक्टर, मीडिया सगळ्यांना वापरून त्याने सगळ्यांना फसवलंय. याआधी त्याने हे सगळं केलं होतं, पण यावेळेस कोणासाठी? तर तुमच्या करीनासाठी. मला आधीपासून डाऊट होता त्या दोघांना. हे बघ, तू सिद्ध साहेबांच्या बद्दल हे जे काय बोलतेस ना ते मला नीटच काही कळत नाहीये. पण सिद्ध साहेब आणि करीनाचं नातं हे बहीण भावाचं होतं असंच ना? मग
कोणते बहीण भाऊ असे पळून जातात सांगा ना. त्याला करीना हवी होती, माझ्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची होती आणि या सगळ्यात तुम्ही त्यांना सामीला, म्हणून अजून शांत उभ्या आधीत. मला आधीपासूनच संशय होता तुमचा आणि तुमच्या मुलीचा ना त्या सीटच्या पैशांमध्ये डोळा होता. कोणत्याही असं जायला सांगेल आपल्या मुलीला. झालं बोलून, चालती हो आता. हे बघ, मी गरीब असेन पण लाचार नाहीये. माझ्याच घरात येऊन माझी आणि माझ्या पोरीची कोणी बदनामी करत असेल ना तर मी चालवून घेणार नाही ते. निघ, चालती हो आत्ताच्या आत्ता. जातेच आहे, पण मी सुद्धा एक पत्रकार आहे विसरू नका. नाही तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला ना मी तर नाव नाही लावणार शिव. अरे ये गणेश, ये घे प्रसाद. वा ढवळे साहेब, मानलं तुम्हाला. कामाचं एवढं टेन्शन असतानाही देवपूजा काही चुकत नाही तुमची. फार श्रद्धा दिसते देवावर तुमची. देवावर आणि देवामुळे माझ्या कामावर सारखीच श्रद्धा आहे. अहो पण एवढी देवपूजा करून नक्की मागता तरी काय हे तरी कळू द्या. खरं सांगू, मी काही मागत नाही आणि मागणारही नाही हे देवाला माहिती. आणि न मागता तो मला बरंच काही देणार आहे हे मला माहिती. देवाची शांतपणे पूजा करतो, जे समाधान मिळतं ते माझ्यासाठी पुरेच. तुम्हाला अनुभव काही असेल तर सांगा. हा, या विषयावर बोलायला मला आवडेल. सिद्धांत छाया मेलेलाच नाहीये, जिवंत आहे. स्वतः अजय म्हणाला तसं. एवढंच नाही साहेब, तर ती करीना सुद्धा सिद्धांत छायाच्या बरोबर आहे असं तो सांगत होता. काय झालं ढवळे साहेब? काही नाही, काही नाही. काही सिरियस मॅटर आहे का? नाही, म्हटलं तर सिरियस, म्हटलं तर बावळटपणा. म्हणजे समजा एखादा माणूस मेलाय हे आपल्याला आधीच माहितीये. त्याचा आपण अंत्यसंस्कार केलं, सगळं केलं आणि त्यानंतर तो माणूस जिवंत झाला तर आपण काय करू? म्हणजे आपण त्यावर विश्वास ठेवायचा की नाही? हे बघा, जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात. हा, पण जर या केस मधील माणूस जर त्यांच्यासारखाच दिसत असेल तर मग जाऊ द्या हो, ते सगळं खोटं आहे. आणि आता त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला एवढंच सांगा, मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो का? मेलेला माणूस जिवंत होऊ शकत नाही, हा नियम आहे. पण नियमांना सुद्धा अपवाद असतातच ना. अहो, याआधी पण अशा केसेस घडलेल्या आहेत. शेवटी देवाची करणी आणि नारळात पाणी. कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. या ढवळे, काय म्हणताय साहेब? मॅडम आल्या नाहीत का? येणार पण नाहीत. म्हणजे मोठ्या सुट्टीवर गेल्यात मॅडम, फॅमिली प्रॉब्लेम्समुळे. जे काय बोलायचं ते माझ्याशी बोलायचं. बोला. मला सिद्धांत छायाच्या केस बद्दल बोलायचं. मग तर माझ्याशीच बोलायला लागेल, कारण आता ती केस मी माझ्या हातात घेतली, मी हँडल करतोय. गॉट इट? येस सर. गुड. बरं, ते सिद्धांत छायाच्या केस बद्दल काय म्हणत होतात? तो नंदू पोलीस स्टेशनला आला होता. नंदू म्हणजे तो सिद्धांत छायाच्या सोसायटीचा सेक्रेटरी? हो सर. त्याचं काय, त्यांनी काही नवीन इन्फॉर्मेशन आणली आहे? तो म्हणत होता की सिद्धांत छाया जिवंत आहे. सॉरी? सिद्धांत छाया जिवंत आहे. तेवढे बरे आहात ना? तो सांगत होता आणि तुम्ही विश्वास ठेवलात? नाही, म्हणजे तसं नाही आहे साहेब. तसंच आहे. त्या नंदूनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मला सांगायला आलात. कम ऑन ढवळे, जरा स्वतःच्या डोक्याने विचार करा की. ढवळे, या केसमध्ये आपण सगळं आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय, मग अशा गोष्टींवर काय विश्वास ठेवता तुम्ही? कम ऑन. आता मी सांगतो म्हणून माझ्या बाजूने विचार करा. त्या नंदूला इथे येऊन खोटं बोलण्याची काय गरज आहे? आणि तो खरंच बोलला असेल असं कशावरून? सिद्धांत छाया करीना बरोबर आहे हे अजय सिद्धांत छायाच्या आईला सांगताना त्याने ऐकलं. अजय पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगत होता. त्याच्या बोलण्यात खरेपणा जाणवला नंदूला, म्हणून ते तसं सांगायला आला. तुम्ही ठेवा विश्वास. मी असल्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. ढवळे, तुम्हाला माहितीये तो अजय कसा आहे, किती खोटारडा आहे तो. आपल्याशी किती खोटं वागलाय प्रत्येक वेळी, आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आपण? काय साहेब, रेवती मॅडमचं ओपिनियन घेतलं तर? काही गरज नाहीये. त्या पुन्हा फाटे फोडत बसतील. त्यांच्या या सवयीमुळे ही केस लांबणीवर पडली, अजून सॉल्व्ह नाही झाली. आता ही केस मी फॉलो करतोय, तेव्हा तुम्ही मला फॉलो करायचं. कळलं? हो सर.
बरं, त्या धनराजच्या डीएनए रिपोर्टचं काय झालं? त्याचा डीएनए रिपोर्ट अजून आलेला नाही, पण उद्या परवा येईल. ढवळे, तुम्हाला काय वाटतं, रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील की निगेटिव्ह? साहेब, तुम्ही पण त्या धनराजच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवता? एक नंबरचा ढोंगी आणि लबाड माणूस आहे, खोटच बोलत असणार तो. ते माहितीये मला, म्हणजे मलाही आधी हेच वाटत होतं. पण त्या दिवशी सिद्धांत छायाची आई भेटली आणि मॅडम तुम्ही इकडे? बाजारात चालले होते भाजी आणायला. अच्छा. पण बरं झालं साहेब तुम्ही इथेच भेटलात, म्हणजे नाहीतर मीच तुम्हाला फोन करणार होते. कशासाठी? माफी मागायला तुमची. आमच्या ह्यांचं वागणं तर तुम्हाला माहितीच आहे ना, ह्यांनी सध्या काय चालवलंय ते. ते टीव्ही वाले ह्यांना काही बाई विचारत असतात आणि हे पण काही विचार न करता काहीही सांगत असतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झालाय त्याबद्दल मी तुमची माफी मागते. चूक तुमच्या नवऱ्याची आहे, माती त्यानं खाल्ली आहे, त्याच्या वतीने तुम्ही कशाला माफी मागताय? सवयच झाली आहे साहेब मला. माझं सीद असताना पण मी तेच करत होते आणि आता माझा सीद गेलाय तरी तेच करते. त्या दोघांचं कधीच पटायचं नाही, सतत भांडणं व्हायची. सीदला त्यांचा खोटेपणा पटायचा नाही आणि ह्यांना सीदचा मोठेपणा कधी सहनच व्हायचा नाही. तू मेलास तरी मला काहीही फरक पडणार नाही असं म्हणायचे ते. मग सीदची आणखीनच चिडचिड व्हायची. पण रागाच्या भरात त्याने काही वाईट सेट करू नये म्हणून यांच्या वतीने मीच त्याची माफी मागायची. अच्छा, आणि त्यानंतर मग सीत तुमचं ऐकायचं असंच ना? हो, सीत शांत व्हायचा आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचा. पण हे शांत होतील तर ना. म्हणजे पैसे कमी पडले की ह्यांचा खोटेपणा पुन्हा सुरू व्हायचा. आता सीत जायच्या आधीचीच गोष्ट बघा, मी खूप आजारी आहे म्हणून ते त्याच्याकडनं पैसे उकळायचे आणि जेव्हा सीटची ही गोष्ट लक्षात आली तेव्हा तो खूप चिडला होता. तो म्हणायचा की उद्या मला जर काही झालं तर माझ्या आजूबाजूला सुद्धा या माणसाला फिरकू द्यायचं नाही म्हणून. ओ, अच्छा, म्हणून तुम्ही सीटची बॉडी? खरंय, हॉस्पिटलमधनं मीच परस्पर स्मशानात घेऊन गेले होते. असो, जे घडायचे ते घडून गेले. पण मला आता फक्त सीटच्या बाबांबद्दल बोलायचंय. आता त्यांना जे काही समजवायचंय ते मी समजावेन. तुम्ही त्याचा त्रास करून घेऊ नका. ठीक आहे मॅडम, उशीर होतोय, मी निघतो. पण तुम्ही काही काळजी करू नका. साहेब एक मिनिट. हा मॅम. सीटच्या तपासाबद्दल काही कळलं का? म्हणजे कोण आहे, काही कळलं? मॅम, दुर्दैवानं अजून खुनी सापडलेलं नाही, पण त्याला शोधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येतो. मला सांगा ढवळे, कोणता बाप आपल्या मुलाविषयी असं बोलू शकतो आणि कोणता मुलगा आपल्या बापाशी असं वागू शकतो? हो ना साहेब, सगळंच भयंकर आहे. म्हणजे माझ्या बापाला माझ्या प्रेताजवळही येऊ देऊ नका असं म्हणाला तो सिद्धांत छाया. याचा अर्थ आपण काय घ्यायचं? त्याचा त्याच्या बापावर राग होता, एवढंच की धनराजला तो त्याचा बाप मानतच नव्हता. काही कळत नाही सर. पण साहेब, एवढ्या लहान वयामध्ये तो मरणाच्या गोष्टी का करत असेल? हा, तो मुद्दा आहेच. त्या मुद्द्यावर मी येणारच होतो. म्हणजे सिद्धांत छायाला त्याचा मृत्यू जवळ आलाय असं आधीच कळलं होतं की काय? नाही साहेब, आता माझी मतीच गुंग झाली. म्हणजे काय खरं काय खोटं काहीच कळत नाही. कळेल ना सगळं. एकदा का डीएनए रिपोर्ट आले की सगळं कळेल. ठीक आहे सर, मी डीएनए रिपोर्टचा फॉलोअप घेतो. ढवळे, तुम्ही सांगत होतात ना त्या अजयला करीनाचा फोन आला होता म्हणून? हो. मला एक कळत नाहीये, करीना अजयला का फोन करेल? म्हणजे ती आपल्याला फोन करू शकते किंवा सिद्धांत छायाच्या आईला फोन करू शकते, मग तिने अजयला का फोन केला असेल? याचं उत्तर आहे ना तो अजयच देऊ शकेल. तुम्ही म्हणत असाल तर उचलू त्याला? नाही नाही नाही, कसं आहे, तो ऍक्टर आहे ना, त्यामुळे त्याला खोटं बोलायची सवय आहे. आपल्यासमोर किती वेळा खोटं बोललाय तो. तुम्ही एक काम करा, त्या कुलदीपला उचला, आपण त्याला बोलतं करू. यस सर. बोलले बोलले, तू मला काय फसवतोय? अरे तुला काय वाटलं मला कळत नाही? हे बघा, तू बऱ्या बोलानं दार उघडणार आहेस की नाही तर मी पोलिसांना बोलवू?
आता मी पोलिसांना फोन करीन बरं, आणि सांगतोच की माझ्या घरात चोर शिरलाय म्हणून. तुला वाटत असेल मी मस्करी करतोय, पण आता मी खरंच फोन करतोय. मुकाट्याला दार उघड. बोलले दार उघड बऱ्या बोलाने. तुम्ही आहातोय तरी म्हटलं केव्हापासून कोण दार ठोठावतंय. तुझं नाटक परत सुरू आलं. मी आंघोळीला गेलो होतो. मी विचारलाय नाही, पण एवढा वेळ लागला का मला दार उघडायला ते तुम्हाला सांगायला हवं ना, मी म्हणून यावेळेस सांगू. हा, मी आता उन्हाळा बघताच आहे तुम्ही किती कडक पडला. तो लाई होते अंगाची, त्यामुळे मी काय करतो घरी आल्यानंतर आधी आंघोळ करतो. तुला बाहेरचं ऊन दिसतं, माझं भाडं थकलं दिसत नाही. एक गोष्ट सांगतो, आज भाडं घेतल्याशिवाय ना इथून मी हलणार नाहीये. तुम्ही तुमच्या जागी करेक्ट आहात. तुमच्या जागी मी जर असतो ना, मी असंच वागलो असतो. माझ्या करेक्ट विषयी बोलू नका, तुमच्या कॅरेक्टर विषयी बोला. अरे तुम्ही मला भाडं देत नाही आहात, आणि तुमची गाठ ना एका पोचलेल्या घरमालकाशी आहे, लक्षात घ्या. नाही आवडतो कोणीतरी आपल्याकडे पैसे मागायला येतं आणि त्याला पैसे द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत, हे मलाच आवडत नाही. पण आता परिस्थितीत अशी आली की पैसे असून सुद्धा मला देता येत नाही. असूनही पैसे देऊ शकत नाही म्हणजे? अडकलेत ना मार्केटमध्ये, माझे सगळे पैसे अडकलेत. हो का? मग तुमचे अडकलेत, मग तुमच्या मित्राला सांगा, तो देईल पैसे. त्याचं तर नाव काढू नका. म्हणजे त्याची अवस्था माझ्यापेक्षा बिकट आहे. तुम्ही त्याबद्दल काही विचारूही नाही आणि मी काही सांगूही नाही. मला तुम्हाला काही विचारायचं नाही आणि सांगायचं त्याहून नाही. माझ्या भाड्याचं काय करताय बोला. भाडं देणार ना? नाही, आता तुम्ही इकडे आलात ना ते शेवट. नाही म्हणजे इथून पुढे तुम्हाला पैसे मागण्याकरता इकडे येण्याची वेळ येणार नाही. माझ्याकडे आता पैसे येणारच आहेत, आणि माझ्याकडे एकदा आले ना की मी लगेच तुम्हाला पैसे देऊन टाकेन. म्हणजे आज तुम्ही पैसे देणार नाहीत तर? आता खरंच माझ्याकडे पैसे नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. हे बघा, अजून 2 दिवसाची मुदत देतो मी तुम्हाला. जर का मला भाडं नाही मिळालं ना तर गाठ माझ्याशी आहे. देणार मी देणार ना भाडं. लवकरात लवकर देतोच मी तुम्हाला. अहो सांगितलं ना भाडं देणार आहे मी, काय लगेच कटकट तुमची. ए तुला काय वाटलं हप्ता वसूल करायला आलोय? मुकाट्याला दार उघड. दार उघड. तुम्ही इकडे काय काय चाललंय काय तुझं? हा भाऊ, मी आत्ताच त्यांना म्हणालो, त्यांनी मला मुदत पण वाढवून दिली. पुन्हा तुम्हाला इकडे बोलवण्याची काय गरज होती बरं? कोणाबद्दल बोलतोस तू? आमचे घर मालक, त्यांनीच आम्ही भाडं देत नाही म्हणून तक्रार केली ना तुमच्याकडे. अजिबात नाही. मग तुम्ही इकडे का? मी तुला न्यायला आलोय पोलीस स्टेशनला. मी काय केलं साहेब? काय केलंय ते तिथे गेल्यावर सांगायचं. चल मी शर्ट घालू? घाल घाल घाल. काय घालायचं ते घाल लवकर. घाल लवकर. चल चल चल. चल राहू दे. चल चल. अरे घाल. चल चल लवकर. चल. जस्ट आंघोळ झाली माझी. आंघोळ झाली? हा चल आता पोलीस स्टेशनवर घालतो तुला आंघोळ. चला. चल. किती भारी आहेस. तू जिंकलीस करीना. फायनली यू हॅव वॉन. तुमच्यामुळे, तुझ्यामुळे. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. मी कधीपासून प्रयत्न करत होते सॉल्व्ह करायला.
पण तू आलास आणि एका मिनिटात सोडवलंस. तू पण खूप हुशार आहेस. कोणती गोष्ट कोणाकडून कधी करून घ्यायची हे तुलाही बरोबर माहिती आहे. आता तू माझं खरंच कौतुक करतोयस की थट्टा? तुझी थट्टा करण्याची हिंमत आहे का माझी? ते मला माहिती, म्हणूनच हे सगळं बोलून मी तुझी थट्टा करते. आज खूप खुश दिसतेस. तू समोर आहेस ना माझ्या, म्हणून. तुला माहितीये, मला नेहमी असं वाटायचं की तू सतत माझ्या सोबत असा, पण तू नव्हतास ना. तेव्हा मला काय वाटत होतं हे मी तुला नाही सांगू शकणार. हे बघ, जे झालं तो आपला पास्ट होता. आपल्या भविष्यात, फ्युचरमध्ये आपण सोबतच राहणार काय. पण तू गेलास आणि तो अजय. काय त्या अजयचं? तो अजय, त्याने मला खूप त्रास दिला. तुला माहितीये ना तो कसा वागतो माझ्याशी. आय नो, पण तू काळजी करू नकोस. आय एम बॅक ना. आपण दोघं त्याला अशी अद्दल घडवू ना की तो पुन्हा तुझ्या वाटेला कधीच येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू नाही सांगणार, कुणालाच नाही सांगणार. मला ना आपल्या दोघांचं जग हवंय, जिथे फक्त तू आणि मी असेल आणि आपल्यात तिसरं कोणीच नसेल. साहेब, याचं काय करायचं? याला साहेब, हे माझं पाकिट आणि हा माझा फोन. बस बस बस, तुम्ही चेक करू शकता साहेब. मागच्या काही दिवसांपासून मी कोणालाही फसवलेलं नाही. ओळखीच्या माणसांखेरीज मी कोणाला कॉल सुद्धा केलेला नाही. साहेब, अतिशय सभ्य आणि साध्या माणसासारखा मी जगण्याचा प्रयत्न करतोय. अहो, तर मी शेजारच्यांशी फोनवर बोलणं करून देतो तुमचं, ते माझ्याबद्दल सांगतील तुम्हाला. अहो, मी दारू पिणं सुद्धा सोडलंय आता. आणि साहेब, माझे शेजारचे पण तुम्हाला तेच सांगतील जे मी तुम्हाला आता सांगतोय. नाही, पण हे सगळं तू आम्हाला का सांगतोय? आम्ही काही विचारलंच नाही तुला अजून. काय तुम्ही एवढं प्रेमानं मला इकडे उचलून आणलंय म्हणजे काहीतरी विचारणारच ना तुम्ही. तुम्ही काहीतरी विचारणार त्याआधी मी स्वतः सगळं सांगून मोकळा होतो. साहेब, सगळ्या बाजूने माझी इतकी वाट लागली आहे ना, प्लीज मला या प्रकरणात नका अडकव. मला घरी जाऊ द्या प्लीज. कसं आहे कुलदीप, खरं तर आम्हाला तुझ्याशी काहीच देणं घेणं नाही. मला इकडे असं बोलवून का आणलंय साहेब? अजय, आम्हाला अजयविषयी माहिती तूच देऊ शकतोस ना, म्हणून तुला इथं उचलून आणलंय. आता खरं खरं सांग, कुठे आहे अजय? साहेब, अजय बद्दल काही बोलण्याची सोयच उरली नाही. ठीक आहे ना, काय हरकत नाही. पण तू जर आम्हाला त्याच्याविषयी सांगितलं नाहीस तर मग तुझी गैरसोय करायला आम्हाला वेळ नाही लागणार. बोल, पटपट बोल. साहेब, अजय वेडा झालाय. सारख्या वेड्यासारखा वागतोय तो. म्हणजे नक्की काय करतोय? अहो, सतत कधी मला फोन करत असतो तो आणि फोनवर हेच बोलत असतो की सीच जिवंत आहे, सीच जिवंत आहे. तू स्वतः कधी ऐकलंय का त्यांचं बोलणं? म्हणजे अजय कुणाशी बोलत असताना, करीनाशी वगैरे, किंवा तू स्वतः करीनाशी बोललाय का कधी? नाही साहेब, कधीच नाही. पण अजयला अशी खात्री की सीच जिवंत आहे, म्हणजे तसं तो सतत बोलतच असतो. तुला काय वाटतं, तो जिवंत आहे? जिवंत असलं तर चांगलंच आहे ना साहेब. निदान आमची सगळ्यातून सुटका तरी होईल. नाही, पण अजूनही तू तुझं उत्तर दिलेलं नाही कुलदीप. तुला काय वाटतं, सिद्ध जिवंत आहे का मेला आहे? ठामपणे सांग. साहेब, कसं शक्य आहे? अहो, अजयच्या मनाचे खेळच आहे सगळे. एक्झॅक्टली, मीही हेच म्हणत होतो तुम्हाला ढवळे. पण मग तो असं का वागेल?
मुद्दाम आपल्याला कन्फ्यूज करतोय. हुशार आहे तो. डवळे त्याच्यावर लक्ष ठेवा. तो कुठे जातो, कुणाला भेटतो, काय करतो, सगळं सगळं बघा. सगळे डिटेल्स मला पाहिजे. हो साहेब, आजपासून मी त्या कामावर लागतो. पण ह्याचं काय करायचं? साहेब एक मिनिट, तुम्ही काही बोलण्याआधी मी काही सुचवू का? प्लीज मला इथे काही दिवस तुम्ही ठेवून घेऊ शकाल का? हे काय नवीन? साहेब तुम्ही काही म्हणा, पण माझी खात्री आहे की अजय पक्का वेडा झाला. आणि वेडाच्या भरात त्याने जर का स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर प्रॉब्लेम होईल. आणि शिवाय त्याच्यासोबत मीच राहतो ना, म्हणजे हे सगळं येईल कोणावर तर माझ्यावर. आधी सिद्धमुळे अडकलो, आता ह्याच्यामुळे अडकलो तर अवघड आहे साहेब. मग तर डोंट वरी, कूल डाऊन. काही असं घडणार नाही कुलदीप, डोंट वरी. आता फक्त तू आम्हाला एवढंच सांग, अजय कुठे आहे? करीनाचा फोन आला होता ना अजयला. करीना त्याला फोनवर म्हणाली की ती सीत सोबत आहे, म्हणून हा त्या दोघांना भेटायला गेलाय आता. हॅलो करीना, हा कुठेच तुम्ही? पोचलोय. पोचलात तुम्ही? हो. मी तिथेच आहे, तिथे मी असणार असं तुम्हाला सांगितलं होतं ना. अगं पण कुठे? तू ज्या स्पॉटला सांगितलं होतं तिथे तर मी पोचलोय, पण तू कुठे दिसत नाहीयेस. हसतेस काय? मी काय जोक करतो इकडे? तुम्ही मला अजूनही शोधताय म्हणून हसायला आलं मला. हे बघ, मी आधीच इरिटेट झालोय. तू आता हसून माझ्या डोक्यात नको जाऊस. माझं पेशन्स संपलेत. आता तुमचे पेशन्स संपलेच असतील तर सांगून काय उपयोग आहे ना. जाऊ द्या. ए नाही नाही नाही, हे बघ करीना, अगं चिडू नकोस ग. ते काय ना, तुला माहितीये ना मी कसा आहे. बरं ते जाऊ दे ना. कुठे आहेस सांग ना. सीत पण तुझ्या बरोबर असेल ना? हो. मग एक काम करा ना, तू मला व्हिडिओ कॉल कर. म्हणजे काय होईल, मी व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत तुमच्यापर्यंत पोहोचेल ना. सरळ सरळ सांगा ना, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून. अगं तसं नाही ग. अगं ते मी असंच बोलता बोलता बोलून गेलो ग. इट्स ओके. लवकर शोधा, आम्ही तुमच्यापासून खूप जवळ आहोत. बाय.